असाल, मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला एकदम चमचमीत असा वांग्याचा भात तयार करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 1 कप तांदूळ ही घेतला आहे। हा तांदूळ मी काली मूग तांदूळ घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कोलम, इंद्रायणी किंवा आंबेमोहर किंवा रेशनच्याही तांदळाचा तुम्ही हा भात तयार करू शकता, खूप छान लागतो। आता हा तांदूळ मी या भांड्यामध्ये काढून घेते। आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्याने आणि 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचा आहे। आता मी हा तांदूळ 2 ते 3 वेळा धुवून घेते। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे 2 ते 3 वेळा आणि यामध्ये पाणी घालून आता आपल्याला हा तांदूळ छान भिजवत ठेवायचा आहे 15 मिनिटं। हे भांडे मी बाजूला ठेवून घेते। आता भात तयार करण्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी ओला नारळ घेतला आहे, लसूण, अद्रक, 3 मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे। याचे आपण मिक्सरला छान बारीक वाटण तयार करून घेऊया। त्याचबरोबर आपल्याला इथे खडे मसालेही लागणार आहेत। भातासाठी लागणारी वांगी ही मी कट करून घेतली आहे, ते पहा असे केले आहेत आणि काळी पडू नये म्हणून अशी पाण्यामध्ये ठेवली आहेत। त्याचबरोबर कांदा, टोमॅटो ही मी कट करून घेतले आहे। आता आपण मसाला बारीक करून घेऊया। इथे मी हे वाटण तयार करून घेतले आहे। आता आपण भात तयार करायला घेऊ। भात तयार करण्यासाठी इथे मी 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतले आहे। आता आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली आहे। आता यामध्ये मी 1 छोटा चमचा जिरे घालून घेते। जिरे ही छान फुलले आहेत। आता आपल्याला यामध्ये हा खडा मसाला घालून घ्यायचा आहे। पूर्ण मसाला मी यामध्ये घालते आणि मसाला आपल्याला जास्त वेळ भाजायचा नाही, लगेचच करपतो। अर्धा मिनिट आपण फक्त तेलामध्ये थोडा फ्राय करून घेऊया। इथे आपला खडा मसाला ही छान फ्राय झाला आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। इथे मी उभा असा बारीक स्लाइस करून घेतले आहेत कांद्याचे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता आणि कढीपत्ताही घालून घेते। तर आपल्याला कांदा छान लाल रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। इथे आपल्या कांद्याचा कलर चेंज होऊ लागला आहे। आता यामध्ये मी थोडेसे हिंग घालून घेते आणि ही 1 मिनिट छान भाजून घेऊया। इथे आपल्या कांद्याचा कलर चेंज झाला आहे। आता आपण यामध्ये वाटून घेतलेले वाटण आहे ना, ते घालून घेऊया। आपल्याला हे वाटण छान भाजून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये ओला नारळ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक वापरले आहे, त्याचा कच्चा वास निघून जाईल। आता 2 मिनिटं मी हे वाटण छान भाजून घेते। तोपर्यंत तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा। याने काय होईल, मी जे नवनवीन रेसिपी अपलोड करेन ना, त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल। हे पहा, इथे आपले वाटण ही छान भाजले आहे। आता आपण यामध्ये धने आणि जिरे पावडर घालणार आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे आणि कलर सुरेख येईल आपल्या भाताला। तरी छान भाजून घेऊया। आपल्याला यामध्ये हळद ही घालायची आहे। 1 छोटा चमचा हळदी पावडर घातली आहे। हळदी पावडर ही मिक्स करून घेऊया। 1 मिनिट झालेले आहेत, मसाले छान भाजले आहेत। आता यामध्ये मी 1 टोमॅटो कट करून घेतले होते, ते घालून घेते। आपल्याला टोमॅटो ही भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो घातल्यामुळे आपले मसाले असे कढईला चिटकणार नाहीत। आता 1 मिनिट मी टोमॅटो फ्राय करून घेते। आपल्याला टोमॅटो जास्त असे भाजायचे नाही तेलामध्ये, कारण भात शिजताना ते टोमॅटो शिजणार आहे। हे पहा, 1 मिनिट झालेले आहे। टोमॅटो ही आपले छान भाजले आहे। आता यामध्ये मी कच्चे शेंगदाणे घालणार आहे। तुम्ही हे शेंगदाणे अगोदर तेलामध्ये तळून घेऊ शकता, परंतु हे शेंगदाणे तांदूळ शिजताना शिजल्यामुळे छान लागतात खायला। आता आपल्याला यामध्ये वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। इथे मी वांग्याची पाणी काढून घेतले आहे आणि या वांग्याच्या फोडी यामध्ये घालून घेऊया। तर हे मसाल्यामध्ये छान कोट करून घेऊया आपण। हे पहा, इथे मी हे वांग्याच्या फोडी छान मसाल्यामध्ये कोट करून घेतले आहेत। आता मी यामध्ये थोडेसे मीठ घालून घेते, वांग्यापुरते आणि मसाल्यापुरते। मीठ हे छान मिक्स करून घेऊया। आपल्याला या वांग्याच्या फोडी झाकण ठेवून 2 मिनिट
वाफवून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर वांग्यामध्ये छान उतरेल. मस्त मी ती मिक्स झालेला आहे. आता यावरती मी झाकण ठेवते आणि 2 मिनिटे हे वांग्याच्या फोडी वाफवून घेते. 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण उघडूया. हे पहा मस्त वाफ निघली आहे आणि मसालाही छान असं झाला आहे. आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे. इथे मी तांदळामधील पाणी काढून घेतले आहे. तर हा तांदूळ यामध्ये घालून घेऊया आणि आपल्याला इथे हा तांदूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये. मस्त. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं तांदूळ ही छान वाफवून घेऊया, म्हणजे सर्व मसाल्याचा फ्लेवर आपल्या तांदळामध्येही छान उतरेल. आता आपल्याला यामध्ये पाणीही घालायचे आहे, परंतु मी पाणी गरम करून घालणार आहे. थंड पाणी अजिबात भातामध्ये घालायचे नाही. इथे मी एकीकडे गॅसवरती पाणी गरम करून घेतले आहे. ते पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. 1 कप तांदळासाठी इथे मी 2 कप पाणी वापरणार आहे. हे 2 मिनिटं झालेले आहेत. तर झाकण उघडले आहे मी आणि हा तांदूळ छान मिक्स करून घेते. मस्त. आता यामध्ये मी पाणी घालून घेते. या कपाने 2 कप पाणी मी घालणार आहे. तर छान मिक्स करून घेऊया आपण हे. आपल्याला गॅस आता फुल ठेवायचा आहे आणि याला उकळ आणायचा आहे. एकदम सुरेख सुंदर दिसते. आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आपण मगाशी मसाल्यापुरतेच मीठ घातले होते आणि आता मी यामध्ये 1 चमचा गरम मसाला वापरणार आहे. तुम्ही याऐवजी गोडा मसालाही वापरू शकता. जास्त मसाले वापरायचे नाही. आता हा मसाला छान मिक्स करून घेऊया आपण आणि याला छान उकळ येऊ देऊया. इथे आपल्या भाताला उकळ येऊ लागला आहे. आता मी यावरती झाकण ठेवते आणि 10 ते 15 मिनिटं स्लो गॅसवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण उघडून पाहूया आपला भात शिजलाच असेल. इथे मी मधून 1 ते 2 वेळा असा तांदूळ खालवर केलता, म्हणजे आपला तांदूळ सगळीकडून शिजला जाईल. आणि तुम्ही पाहू शकता मस्त भात शिजला आहे. एकदम मोकळा फडफडीत झाला आहे आणि यामधील वांग्याच्या फोडीही छान शिजल्या आहेत. आता आपल्याला यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा साजूक तूप घालणार आहे. तुपाने आपल्या वांगी भाताला फ्लेवर छान येईल. आता गॅस बंद करून घेते आणि आणखी 5 मिनिटं हा भात मी असाच ठेवून देणार आहे. 5 मिनिटे झालेले आहेत. आता आपण झाकून उघडूया. हे पहा मस्त वाफ निघली आहे आणि एकदम मोकळा फडफडीत असा आपला वांगी भात बनवून तयार आहे. आता मी हा भात सर्विंग डिश मध्ये काढून घेते. चला तर मग इथे आपला एकदम चमचमीत आणि झणझणीत असा वांगी भात बनवून तयार आहे. तुम्ही हा भात नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सो रेसिपी आवडल्यास चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.